गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला राज्यातील बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी, सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड। आम्ही सगळे नियम पाळून आंदोलन, आमरण, उपोषण हे आझाद मैदानलाच करणार। हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम, कायद्याच्या चौकटीत राहून आझाद मैदानावर आंदोलनाची ग्वाही। मुंबईत आंदोलनाला बंदी घातल्यानंतर मनोज जरांगेंकडून नवी मुंबईतील पर्यायांचा शोध, एपीएमसी मार्केट किंवा खारघरच्या मैदानाची चाचपणी। मराठा आरक्षणासाठी उपसमितीला वेळ द्यावा, तोपर्यंत आंदोलन स्थगित करावं, उपसमिती अध्यक्ष विखे पाटलांची जरांगेंना विनंती। कायद्यानं अडवलं रे जरंग्या, तुला कायद्यानं अडवलंय जरंग्या। कोर्टाच्या आदेशाचं पालन न केल्यास हा कोर्टाचा अपमान, वकील गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर टीका। एकनाथ शिंदे आणि अजितदादांसोबत कोणतेच मतभेद नाहीत, मनोज जरांगेंचे आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळले। संजय सावकारेंची तडकाफडकी पालकमंत्री पदावरून उचलबांगडी, सावकारेंच्या जागी पंकज भोयर यांच्याकडे भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद, खडसेंशी जवळीक, सावकारेंना महागात पडल्याची चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गणेशोत्सव यंदा दरेगावी, मुंबईतील शासकीय बंगला आणि ठाण्यातील निवासस्थानी गणपतीची स्थापना नाही। नांदेडमध्ये विवाहित मुलीसह प्रियकराची हत्या, दोघांचेही मृतदेह विहिरीत फेकले, पोलिसांनी 3 आरोपींना घेतलं ताब्यात। वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींची जबरदस्तीने गर्भचाचणी, पुण्यातल्या आदिवासी वसतिगृहामध्ये धक्कादायक प्रकार। आणि नागपुरात रस्त्यांवर श्वानांना खाद्य दिल्यास कायदेशीर कारवाई होणार, नागपूर पोलीस आयुक्तांकडून अधिसूचना जारी, पाळीव श्वानांच्या तोंडावर जाळी लावणं ही बंधनकारक।